नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना संदर्भातील 6 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेणार आहोत। आता 8वा हप्ता जमा झाल्यानंतर आता 9वा हप्ता नक्की येणार कधी, पुढील 2000 शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार पैसे, ओके। आणि ई-केवायसी आणि आधार लिंकिंग का महत्त्वाचे आहे इथे, आणि सरकारकडून सध्या कोणत्या हालचाली सुरू आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत हा नक्की बघा। आता जी पहिली अपडेट आहे शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम मोठी बातमी म्हणता येईल, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता यशस्वीरित्या आता वितरित करण्यात आलेला आहे, ओके। आता ज्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या खाली कमेंट नक्की करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका, ओके। आता राज्य सरकारने या हप्त्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधीसुद्धा मंजूर केला होता आणि या हप्त्याचा लाभ राज्यातील सुमारे 90 लाखांहून अधिक पात्र शेतकऱ्यांना मिळालेला सुद्धा आहे, ओके। तसेच आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून वर्षाला 6,000 आर्थिक मदत दिली जाते, ओके। यासोबतच PM किसान योजनेचे 6,000 मिळतात, म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकूण 12,000 रुपये थेट बँकेत आता जमा होत आहेत आणि ही योजना राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधारसुद्धा बनलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की 9वा हप्ता नक्की येणार कधी, ओके। 9वा हप्ता नक्की येणार कधी, ओके। आता सध्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष पुढील हप्त्याकडे लागले आहे, मात्र 6 जून 2026 पर्यंत 9व्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही आहे। शासनाकडून GR किंवा अधिकृत घोषणा आल्यानंतरच अंतिम तारीख स्पष्ट होणार आहे, ओके। आता पुढील हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ओके। तसेच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी किंवा आधार सीडिंग पूर्ण केलेली नाही आहे त्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होण्यास अडचण येऊ शकते, किंबहुना येणारच नाही, ओके। त्यामुळे ई-केवायसी तुम्ही करून घ्या, आधार आणि बँक अकाउंट लिंक करून घ्या, आधार सीडिंग करून घ्या। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपली माहिती एकदा तपासून घेणे गरजेचे आहे, ओके। त्यामुळे शेतकरी बंधूंनो, सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी आणि बँक खात्यांची तपासणी सध्या सुरू असल्याची माहिती समोर आलेली आहे। यामुळे पात्र शेतकऱ्यांनाच फक्त लाभ मिळेल याची खात्रीसुद्धा केली जात आहे, ओके। आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे राज्य सरकारने नुकतीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मंजूर केलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीच्या विविध योजना एकाच वेळी राबवल्या जात आहेत। याचा फायदा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे, ओके। त्यामुळे आजची सर्वात मोठी अपडेट म्हणता येईल म्हणजे की 8वा हप्ता आता यशस्वीरित्या वितरित झालेला आहे। 90 लाखांहून अधिक शेतकरी लाभ घेत आहेत आणि आता सर्वांचे लक्ष 9व्या हप्त्याकडे लागलेले आहे। मात्र 6 जून 2026 पर्यंत अजून तरी 9व्या हप्त्याची अधिकृत तारीख अजून तरी जाहीर झालेली नाही, जी तारीख असते की त्या तारखे सुरू झाल्यानंतर हा हप्ता यायला सुरुवात होती, ती तारीख जी आहे ती अधिकृत तरी अजून जाहीर झालेली नाही आहे, ओके। तुमच्या मते 9वा हप्ता हा कधीपर्यंत येईल आणि तुम्हाला 8वा हप्ता हा वितरित झालेला आहे का, ओके। तुमच्या खात्यामध्ये 8वा हप्ता हा जमा झालेला आहे का, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी बांधवांपर्यंत हा शेअर करा आणि अशाच शेतकरी योजना व सरकारी अपडेटसाठी माझे ह्या बडी नावाचं चॅनल आहे याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।